पटलामध्ये ओळख निर्माण करून दिली गेली, तोच मुनेश बरफ आणि त्यांच्या समवेत विकास पाचलकर ऑन स्ट्राईक वरती. तर इथून सुदर्शन गोटनपूर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेचच फी आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर मॅच जवान एकमेकांसाठी एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी दोन धुरंधर मॅच जवान दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या राऊंड मधील हा दुसरा सामना. इथून गोलंदाज चेतन पॉवर प्लेचं पहिलं षटक बंधनातलं षटक घेऊन सज्ज झाला. यावेळी पहिल्या चेंडूवरती बॅकफुट वरती जाऊन पंच केला गेला. नक्कीच कव्हरच्या रिझर मधून दंदन दंदन करत चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार चौकार 4. आणि कव्हर रिझन मधून चौकार आला. काय पहिल्या चेंडूवरती पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बोलून नक्कीच आपल्या फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाही. गोलंदाज चेतन निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यावेळेस दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू नक्कीच अप्रतिमरित्या चौकार आल्यानंतर यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाज चेतनला मात्र यश आला. पुढचा चेंडू असेल नक्कीच म्हटलं होतं एकाच विभागातील संघात एकमेकांच्या विरोधात आणि एकमेकांच्या समवेत एकत्र खेळले गेलेत, त्या कारणासह एकमेकांच्या रणनीती स्ट्रॅटर्जीज मात्र प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाच्या कमजोरीच मात्र माहित आहेत, त्यालाच अनुसरून हे रणनीती झाकले गेलेत. यावेळेस चांगला चेंडू आला, एक धाव त्या चेंडूवरती अर्जित केली पंकज जानवे यांच्या माध्यमातून. चेंडूला फील्ड करत असताना एक धाव सहजरित्या पूर्ण. इथून चांगला चेंडू राहिला गेला बॅकएंड एरिया रिझन मध्ये, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा स्वरूपात वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. इथून पुन्हा एकदा इथून नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देऊ शकला नाही. विकास संघर्ष करतोय, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आम्ही बघितलं, या सामन्यामध्ये सुद्धा तेच घडतंय. नक्कीच बॅक टू दी पवेलियन गोल्डन डकचा शिकार झाला, कट अँड बोल्ड त्या ठिकाणी एज मात्र नक्कीच लागली गेली होती, परंतु बोल्ड झाल्यात डायरेक्ट चेंडू कट लागून आदळला गेला यष्टीवरती, त्या कारणास्तव या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आजच्या दिवसामध्ये शांत राहिले गेले. तर बंटी यावेळेस दाखल झाले फलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिमरित्या राहिलं गेलं होतं फलंदाजीचं प्रत्येकरण. यावेळेस स्वतःला यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता चेतन यांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी बंटी यांच्या खेळ लागलाय पूर्णविराम. दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये बघितली गेली होती, परंतु तू चल मी आया हे बघायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा झटका लागत असताना दगडधोंड संघाला बॅक टू डगआउट गॉन.
थँक्यू सो मच. तर नक्कीच जे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत लाईव्ह स्वरूपामध्ये आनंद घेतात या मॅचचा, त्यांच्या मात्र आमच्या कमेंटमध्ये या नियोजनाबद्दल आयोजकांचा आभार व्यक्त केले गेले त्यांच्याबद्दल. त्याचप्रमाणे आमचे 6 यूट्यूबचे प्रोप्रायटर अर्थात गौरव चिपाडे यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या गेल्यात. तर त्याबद्दल त्यांचा शब्द सुमना नक्कीच आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. कारण हे डेडिकेशन्स असतात. तुम्ही ज्या वेळेस अशा प्रकारच्या कमेंट्स वगैरे आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि सर्व खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा दिल्या गेल्यात. मंगलदासजी घरत घरत किचनचे प्रोप्रायटर माखणे या ठिकाणी नक्कीच त्यांचं उगाना नक्कीच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा लाभल्या गेल्यात या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. तर मॅन इन ऍक्शन नक्कीच एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. इथून अप्रतिम इकॉनॉमिकल स्पेल नक्कीच राहिलं गेलं गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. नंतर 2 महत्वाचे ब्रेक थ्रू लावण्यामध्ये त्याचा यश आलं गेलं गोलंदाज चेतन याला. नंतर दुसरा षटक यावेळेस कोलवा टेप्पाचा चेंडू नक्कीच राहिला गेला. संधी निर्माण झाली गेली होती. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. मुनेश यांचा डबल माइंड मात्र खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून प्रेशर आहे कारण 2 विकेट्स गेलेत. हे षटक हळूवार रीतीने खेळावं लागेल. मोठ्या सामन्यापासून वंचित नक्कीच राहावं लागेल. परंतु लोअर फुटतो चेंडू स्विच हिटचा प्रयत्न 1 बाउन्स क्लिअर केला जातो आउट ऑफ द पार्क. मुनेश नावाचा संघर्षाचा चौकार 4. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला जातोय. पंचांकडे लावड अपील परंतु नक्कीच पंचानं दर्शवून दिले की बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी 1 धाव आली. काय गोलंदाजी करतोय योगेश लढे. हे सुद्धा नक्कीच आदिवासी पालघर टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे, एक मोठा दिग्गज आहे. ज्याने मात्र सफाळे प्रीमियर लीग असेल, सफाळे केळवे रोड आदिवासी प्रीमियर लीग असेल, पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग असेल, ज्याने मात्र महत्वपूर्ण योगदान देत असताना अनेक सामने सुद्धा जिंकून दिले गेले. यावर लोअर फुटतो चेंडू त्यावर ती आक्रमण धावची संधी झाली असती परंतु चेंडू गॅदर करू शकले नाहीयेत. इथून निर्धा 1 धाव आले याही चेंडूवरती. इथून मुने सामंजस्याने संयमी खेळी करतोय कारण ज्यावेळेस संयमाने कोणतीही गोष्ट केली जाते त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये आपल्या नावाचा डंका वाचला जातो. आपल्याला हवं ते यश आपण प्राप्त करू शकतो. तशाच प्रकारे यावेळेस हळूवार रीतीने आपल्या संघाला पुढे नेण्याचं कार्य मात्र मैदानाच्या आतमध्ये मुन्नेश बरफ करत असताना बघायला मिळतोय. त्याच्या नावावर एक सॉन्ग सुद्धा आहे नक्कीच जे मात्र सकाळच्या सत्रात आपल्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं गेलं असेल. नक्कीच दगडधोंड गावाला पडलेलं आहे गोड घोमट स्वप्न ज्याने मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गावाला आपल्या नावाला 4 चांद लावले गेले. इथून चांगले चेंडू डिलिव्हर करत असताना षटकाची समाप्ती झाल्या. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण तपासून बघितली तर जाऊन पोहोचले गेले 16 या आकड्यावरती. कोण असेल कोणाला प्रमोट केलं जाणार हे सुद्धा बघितलं जाईल. गाजतय संघाचं नाव मुनीश बरफने केलंय मोठ दगडून गावाचं नाव. थँक्यू सो मच. यावेळेस पंकज दानवे गोलंदाजी मार्क वरती आला. इथून हे षटक निर्णायक असणारा. इथून जर एखादा विकेट आला एखादा ब्रेक थ्रू जर लावून दिला जातोय गोलंदाज पंकजच्या माध्यमातून तर मॅच मध्ये पुन्हा रागबाण केलं जाणार कमर संघाच्या माध्यमातून. अन्यथा मात्र षटकार चौकारांचा पाऊस होईल यात काही शंका नाही. या मुनेश फलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक वरती यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न नक्कीच तू करत असताना रोखून ठेवलं जात. इथून
रीड केलं गेलं. तदनंतर चेंडूला डिलिव्हर करत असताना गोलंदाज पंकज दानवे मानप्रम कमारे चांगली गोलंदाजी. तिसरं षटक हाताळण्यासाठी वेगवेगळ्या 3 गोलंदाजांचा उपयोग या ठिकाणी करत असताना कमारे संघ बघायला मिळतोय. पहिलं षटक नक्कीच राहिलं गेलं चेतन यांच्या नावावरती. तदनंतर इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना गोलंदाज योगेश यांना आपण पाहिलं. तदनंतर पंकज दानवे आला. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नितेश प्रयत्न करेल तद्वारा मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी बघायला मिळाली आहे. म्हणून म्हटलं होतं की रोमांचक आणि रोमहर्षक सामना होईल. रोमांचकार भरला जाणार या सामन्यामध्ये ज्यावेळेस एकमेकाच्या कमजोरीज एकमेकाच्या रणनीतीच आखल्या जाणाऱ्या प्लॅनिंग्स यांचा मात्र पुरेपूर आढावा घेतला जातो ना त्यावेळेस त्या सामन्यामध्ये रंगत येते यात काही शंका नाही. इथून परत जाऊयात मैदानामध्ये. तिथे गोलंदाज सज्ज झालाय पंकज मुन्नेसाठी. यावेळेस हलक्या हाताने शिफ्ट लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला टोळवला गेला. हलक्या हाताने शिफ्ट प्लेसमेंट बघायला मिळाली. एका जावेवरती समाधान मानलं जातं. दोन 3 चेंडू तर आपल्या नावावरती राहिले. तदनंतर यावेळेस झेलची संधी झाली आहे. इथून चुकी झाली आहे चेतन यांच्या माध्यमातून आणि नक्कीच इथून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मयूरला मात्र ती संधी निर्माण झाली आहे. इथून जर संधीचं सोनं करू शकला नाहीये मिळालेली अपॉर्च्युनिटी सोनं करू शकलं नाही तर नक्कीच थोडस नाराजी व्यक्त करावी लागेल. कारण संधी मात्र मिळाली आहे. एक सुपर झेल होता त्या ठिकाणी सोडलं गेलंय. प्रयत्न चांगले राहिले होते चेतनच्या माध्यमातून परंतु झेल काय टिपू शकले नाहीयेत. इथून स्विच हिटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणती चुकी करणार नाहीये. यावेळेस लागलाय एक सुपर झेल आणि फलंदाज मयूरचा खेळ लागलाय. पूर्ण विराम गॉन. इथून पुन्हा एकदा मिस टाइम झाला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होणार आहे. चित्त्याच्या सप्लाईन आणि हरणाचा वेग ज्या प्रमाणात धारण केला गेला. मुनेश आणि परेश जोडीमध्ये चांगले रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा आल्यात. या 2 धावेनिशी स्कोर कार्ड पुढे जाताना बघायला मिळेल. जाऊन पोहोचलं गेलं 23 या आकड्यावरती. अप्रतिम स्पेल 700 सरासरी आपण बघितली तर इथून परेश हा सुद्धा चांगला फलंदाज आहे ज्याने सुद्धा मागच्या वर्षी कलबरोड आदिवासी प्रीमियर लीग गाजवली होती. दगडजोड प्रीमियर लीग गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीज 2 ज्याच्या नावावरती आहेत तोच गेले परेश. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित करत असताना बघायला मिळाला. कारण सगळं कचाट्यामध्ये सापडले गेले आणि तिथून चांगला फलंदाजी करणं गरजेचं असेल. कारण दोघांकडे ती क्षमता आहे. चांगली गोलंदाजी धारदार क्षमता दोघांकडे. योगेश आला यावेळेस वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू त्यावरती आक्रमण. चेंडू 1 बाउन्स क्लिअर केला द फाईन लेग रिजन मधून. यावेळेस संघर्षमय चौकार आला. ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार. 4 धावा आल्यात. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या गेल्या 27 आकड्यावरती. इथून पराकोटीचा संघर्ष कारण रणनीतीच आखले गेलेत आणि ज्या वेळेस म्हटलं तर की कमजोरी मुनेशची काय असेल ती गोलंदाज योगेशला माहित आहे आणि योगेशची कमजोरी मात्र मुनेशला माहित असणार आहे. त्यामुळेच यावेळेस चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. बंदुकी गोली की तरह गेंद सीमा रेखा पार. फिर एक बार आया चौकार 4.
नक्कीच पहिल्या 3 षटकामध्ये संघर्ष केला गेला होता आणि यासाठीच त्याने विकेट स्वतःची राखून ठेवली गेली होती. यावेळेस बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फुलटोस चेंडूवर त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडंसं नाराजी व्यक्त केली जाते कारण की झोन मधला चेंडू होता, त्याला सरळ आउट ऑफ द पार्क पाठवू शकले असते, परंतु त्या ठिकाणी प्लेडर मिस ऑफ डिसमिसल बघायला मिळालं. त्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅक केल्या गेलाय योगेशच्या माध्यमातून. इथून निर्धाव चेंडू हाताळणं खूप गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे आणि परेशला मात्र स्ट्राईक वरती आणून ठेवलं जात आहे. इथून प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटर्जीज असेल, आखल्या गेल्या असतील माइंड मध्ये येणाऱ्या उर्वरित शेवटच्या षटकासाठी. म्हणून यावेळेस सामंजस्य संयमी क्रिकेट बघायला मिळालं, डिसिप्लिन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय तडम्या रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रयत्न जीवाच्या आकांताने झालेत. चेंडूला अडवलं गेलं, एक धाव महत्वपूर्ण, एक धाव मात्र अडवली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण महत्वाचा सामना इथून जर पराभूत झाला तर नक्कीच एक वर्ष वाट पाहावी लागते, कारण दरवर्षी या संगमामध्ये इंग्रजी वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा आपण बघतोय. कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत अर्थात तात्या स्मृती चषक आयोजक माही मिटकर मित्रमंडळ. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न, नक्कीच काय होईल, नक्की डायरेक्ट हिट झाला असता तर धावचीच्या सुरुवात बाद व्हावं लागलं असं, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक धाव मिळवत असताना मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेतली गेली. या एका धावेच्या मदतीने आपण धावा तपासून बघितल्या तर जाऊन पोहोचल्यात 36 आकड्यावरती. इथून या षटकामध्ये धावा नक्कीच आलेत कारण 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण तपासून बघितले तर जाऊन पोहोचले होते 23 आकड्यावरती. तदनंतर या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले गेलेत. तो शेवटचा आणि अंतिम षटक असेल. या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपेल ओमकार दगडधोंडा संघ, कारण त्यांच्याकडे ती बॉलिंग लाईन आहे. इथून अप्रतिम षटक आपण बघितलं असेल, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा राहिले गेली. त्या गोलंदाजीच्या जोरावरती विजयश्री मिळवला होता, विजयश्री संपादन करण्यात यश आलं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 36 आकड्यावरती. 9च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जमवण्यामध्ये यश आलंय ओमकार दगडधोंड संघाला. 2 शेवटचा डेथ ओव्हर मध्ये यावेळेस आल्यात जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, नक्की सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्या कारणास्तव या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. या थोडंसं प्रेशरमध्ये नक्कीच असेल, थोडासा थकवा मात्र जाणवतोय या दुपारच्या सत्रामध्ये. रखरखत्या उन्हामध्ये फलंदाजी करणारी धावा जमणं खूप अशक्य असतं. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू सीमा रेषा जवळ जातोय, त्या ठिकाणी अडकले पडले परंतु 4 धावा रोखू शकले नाही आहेत. इथून संघर्षाच्या 4 धावा ऍड होणार आहेत स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचले गेले 40 आकड्यावर. इथून संघर्षाचा चौकार नक्कीच झाला, धावा येण्यास सुरुवात झाली आहे. तो शॉर्ट पिच चेंडूला मुनेश थारा देणार नाही या मैदानामध्ये. स्विचचा प्रयत्न यशस्वी करत असताना चेंडूला सरळ फेकून दिलं थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी. वरती हल्ला बोल. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा चेंडू नक्कीच रिव्हर्स यशस्वी झालाय, सरळ आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. इथून धावा येण्यास सुरुवात झाली आहे, कारण म्हटलं होतं ज्याप्रमाणे मुन्ना यश आपल्या संघाला घेऊन जाते पुढे. त्यामुळे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, कारण पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली जाते. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता, स्वतःवरती नाराज दिसत आहेत, कारण ज्याप्रमाणे चेंडू हाताळला होता आपल्या झोन मध्ये होता, परंतु त्यानंतर एज लागली गेली. यावेळेस महत्वपूर्ण विकेट झाला महत्वाच्या क्षणाला.
नक्कीच 5व्या चेंडूवरती विकेट्स मिळवलाय, परंतु तद्वार 8 धावा खर्च करतोय गोलंदाज सिद्धू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल ज्या ठिकाणी धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोहोचली गेली 44 44च्या आकड्यावरती. इथून विशाल गेलाय. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती विशाल फटका खेळला खूप गरजेचं असेल, कारण की जरा इथून षटकार चौकार आला, जर षटकार आला तर धावा जाऊन पोहोचल्या जातील. अर्धशतक अर्थात 50 या आकड्यावरती. जर चौकार आला तर 48 धावा होतील. 49 धावांचं आव्हान असेल. कुठेतरी कचाट्यामध्ये आहे. सातत्याने सलामीवीर म्हणून गेला होता, प्रयत्न केले गेले, चांगले फटकेबाजी राहिली, परंतु संघर्ष करत असताना बॅक टू दी पवेलियन यावं लागलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मध्ये, त्यामुळे चांगला चेंडू प्लेट अँड मिस या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना नक्कीच पहिली इनिंग मात्र संपली गेली आहे 44 आकड्यावरती. आणि 45 धावांचं एक छोटस आव्हान मात्र ठेवलं गेलंय ते कमारे या संघासमोर. थँक्यू. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. 2 फलंदाज मैदानामध्ये जातील. तद्वारा घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत आमच्या संगीत कक्षामधून. तर इथून 30 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलंय ते कमारे या संघासमोर. त्याला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती एका बाजूला मयूर गोरे आहे, तर त्याच्या विरोधात फलंदाजीसाठी 2 फलंदाज. एका बाजूला ऑन स्ट्राईक वरती योगेश लढ्याला आपण बघतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती विकास याला बघतोय.
तर 30 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान. मॅचची जवान आहे, पंच दर्शवले जाते. लेट्स प्ले पंचांचा निर्णय आलाय, त्या ठिकाणी इशारा आलाय. 30 चेंडू आणि 50 धावांचा आव्हान. इथून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आणि योगेशला जास्तीत जास्त काळ मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं असेल, कारण मयूर संघी गोलंदाजी राहिली होती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा. यावेळेस अप्रतिम त्याला मात्र दिशा दिली जाते. चेंडू जातोय पाहिजे ग्रीजन मध्ये, त्या ठिकाणी एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती पहिल्या चेंडूवरती संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करत असताना कमारी संघ बघायला मिळतोय. श्री गणेशा मात्र स्कोर कार्डचा झाला. इथून ओके दोन्ही संघ इथून दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहेत. जर बघितलं गेलं तर मयूर सनी गोलंदाजी साकारतो पहिल्या चेंडूवरती. यावेळेस संधी निर्माण झाली होती, जयेशनं चुकी केली, या चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ 4 धावांसाठी क्लिअर झालाय, चौकार आलाय. यावेळेस विकास पहिल्या चेंडू फेस करत असताना चौकारानिशी स्वागत मात्र केलं जात आहे. आणि म्हटलं गेलं ना की ज्यावेळेस बँक बॅलन्स कमी असतो त्यावेळेस खर्चही कमी करणं खूप गरजेचं असतं, अन्यथा मात्र अकाउंट जे असतं ते मायनसमध्ये जातं. तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 50 धावांचं एक छोटंसं माफक लक्ष त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना चांगले चेंडू डिलिव्हर मात्र केले जात आहेत, परंतु नक्की क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. त्या कारणास्तव चेंडू सरळ 4 धावांसाठी क्लिअर झाला. यावेळेस चांगला फटका नक्कीच कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केला. 1 धाव सहजरित्या पूर्ण होत्या. आणि डिसिप्लिन क्रिकेट आहे, संत क्रिकेट. मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस एक मोठा फटकाला तदनंतर स्ट्राईक रोटेट करून खेळण्याचा जो मानस आहे, जी प्लॅनिंग आहे, जी रणनीती आखली गेली आहे या आखाड्यामध्ये, त्याला मात्र अचूकरित्या हँडल करत असताना दोन्ही फलंदाज. तर पुढचा चेंडू असेल मयूरच्या गोलंदाजीमधील खुल्या टप्प्याचा चेंडू, त्यावरती आक्रमण. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्किंग स्लॉट मध्ये पाठवून दिला. यावेळेस आला योगेशच्या बॅट मधून षटकारसा. स्पीडशीटचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय आणि सरळ चेंडूला पाठवलं गेलं 4 धावांसाठी. पॉवरफुल फलंदाजी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये राहिली गेली आहे कमारे संघाच्या माध्यमातून. या 4 धाब्याने धावसंख्या वाढत्या जाऊन पोहोचली गेली आहे 16 या आकड्यावरती. इथून अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. हाणामारी मात्र केली जाते या षटकामध्ये. ज्या ठिकाणी संघाला गरज होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, ज्या ठिकाणी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना योगेश या फलंदाज तो शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवरती विकेट राखणं खूप गरजेचं असेल, अन्यथा मात्र थोडासा बॅकफूट वरती जावं लागेल संघाला. नक्कीच मॅच मध्ये राहायचं असेल तर योगेशला जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं असेल. सामंजस्य क्रिकेट बघायला मला चांगला चेंडू पिच करत असताना गोलंदाज मयूर. शेवटच्या चेंडू निर्धाव सांगता होत असताना षटकाची समाप्ती झाल्या. बिनबाद 16ची स्थिती कमारे या संघाची एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपला कमारे संघ. इथून येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असली विजयासाठी. तो मुनेश गेला दुसरा षटक हाताळण्यासाठी. नक्की शॉर्ट पिच चेंडू त्यावरती आक्रमण करण्याचा माणूस राहिला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो करण्याचा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तो नक्की जी सुरुवात मिळवून दिली आहे त्याला कन्सिस्टन्सीने पुढे न्यावं लागेल, कारण ज्याप्रमाणे 16 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना गोलंदाज मुनेश बघायला मिळतो.
दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज झाला. चेंडू त्यावरती आक्रमण चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला सीमारेषा जवळ. यावेळेस विकासच्या बॅट मधून चौकार आलाय 4 धावांसाठी. शॉर्टपिच चेंडू होता त्यावरती रीड केल्या गेल्या चेंडूला बॅकफुट वरती जात असताना पंच अप्रतिमरित्या बघायला मिळाला. त्या कारणास्तव 4 धावा मात्र या चेंडूवरती अर्जित झाल्यात. पहिल्या चेंडूवर थोडासा बॅकफुट वरती नक्कीच राहिला गेला होता. तदनंतर चेंडूला ओळखला गेला सरळ पाठवल्या गेल्या 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली 20 सेकंदावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड. तोडणं अजून अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला पार करायचा फुलटोच चेंडू त्यावरती नुसती दिशा दिली गेली आहे. परेश चेंडू खाली येतात तत्वर एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे. नक्कीच संत गतीने चाललेला हा सामना हळूवार रीतीने मॅचच्या दिशेनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. कमर संघाच्या माध्यमातून त्या प्रतिमा आहेत आणि त्याला रोखण्यासाठी जे प्रयत्न करते गोलंदाज मुनेश ते सुद्धा दाद द्यावे लागेल. कारण पहिला चेंडू निर्धा वाटल्यानंतर चौकाराला तदनंतर 1 धाव खर्च करतोय. आता परत इकॉनॉमिकल आहे 3 चेंडूमध्ये 5 धावा. पुढचा चेंडू यावेळेस योगेशसाठी असेल ज्याच्या फळीतून एक षटकार एक चौकार आला. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न कोणतीच रिस्क घेतली जात नाही. मुनेश स्वतः चेंडू खाली येतो सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी बघायला मला एक सोपा असेल. फलंदाज योगेश ठरला फेल बॅक टू द आउट गॉन. इथून मॅच मध्ये रंगत येईल यात काही शंका नाही आहे. कारण जो आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं योगेश लढेला बॅक टू दी पवेलियन पाठवण्यामध्ये यश आले गोलंदाज मुनेश या गोलंदाजाला. इथून कोलवर टेबलचा चेंडू पुन्हा शेकदा 3 धावावर त्या ठिकाणी परतो 1 धाव रोखू शकणार नाहीये. अप्रतिमरित्या ज्यासाठी मानस केला गेला तर थोडस नाराज आहे योगेश स्वतःवरती. त्यामुळे संपूर्ण एकदा हलक्या हाताने प्लेसमेंट बघायला मिळेल. डायरेक्ट डेटचा प्रयत्न केला जाऊ शकतो का परंतु असं नाही आहे. योगेश होते त्या ठिकाणी योगेश बरफ परंतु 1 धाव रोखू शकणार नाही आहेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण तपासून बघितली तर स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचली गेली 23 याकडे वरती. इथून इकॉनॉमिकल एक महत्वपूर्ण विकेट्स घेत असताना 7 धावा मात्र खर्च केले गेलेत. इथून हे षटक निर्णायक असणार आहे कारण जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जातं तोच गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. इथून जर बघितलं तर समीकरण अर्धा पल्ला पार झाला. येणारे 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. इथून प्रेशर प्रेशर आणि प्रेशर कारण म्हटलं होतं की ज्या वेळेस एकाच विभागातील 2 संघ असतात त्यावेळेस एकमेकांच्या विरोधात सुद्धा खेळलेले असतात अनेक वेळेस आणि एकमेकांच्या जोडीने सुद्धा खेळलेले असतात. त्या कारणास्तव त्यांची कमजोरी त्यांनी आखलेल्या प्लॅनिंग्स ते मोडण्यासाठीचा हा संघर्ष आहे. इथून नितीनला प्रमोट केले गेले. एवढे उंचावर मारण्याचा प्रयत्न सॉफ्ट डिसमिसल. इथून जर कॅच झाला असा जेलसाठी प्रयत्न झाले असते
तर अजून बॅक फुटवरती संघ बघायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. इथून एक धाव आली आहे याही चेंडूवरती. धावसंख्या 1 फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले 24 आकड्यावरती. अजून 21 धावांची गरज आहे. म्हटलं होतं अर्धा पल्ला पार झाला, अर्धा पल्ला पार करायचा आहे अजूनही. त्यामुळेच पंकज आपल्या संघाला सावरू शकेल का या खेळीमधून. इथून पडल्यानंतर चेंडू बाहेर वळवताना जितके चेंडू निर्धाव येतील तितका प्रेशर मात्र असणार आहे. आणि ती जी स्ट्रॅटर्जीज आहे जी मात्र मुनीशने आखली गेली ही मात्र काबिलिय तारीफ आहेत. नक्कीच योगेशची विकेट्स कुठेतरी निर्णायकता राहिली गेली आहेत. नक्कीच त्या ठिकाणी टर्निंग पॉइंट ठरला जातोय. 15 चेंडू 21 धावांची गरज. सामना होता कुठे जाऊन राहिलाय कुठे. दोन प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. दोन पुन्हा एकदा हलक्या हाताची प्लेसमेंट डायरेक्ट हिट. नक्कीच संधी निर्माण झाली होती, परंतु काय घडतंय इथून डायरेक्ट हिट होईल का. इथे सुद्धा डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक नक्कीच एक धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर करत असताना यावेळेस थोडस रिलीज झालंय प्रेशर. यात काही शंका नाही, कारण की 2 धावा आल्यात आणि महत्वाच्या क्षणाला हे महत्वाच्या 2 धावा खूप गरजेच्या होत्या. या 2 धावेची धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली 26 या आकड्यावरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या स्पेल मधील, ज्या ठिकाणी नितीन भावार काय गोलंदाजी साकारतोय. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा दिल्या जात आहेत. इथून हा निर्णायक चेंडू असणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. मुनेश चेंडू खाली आले, कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी बाद झालेत. पंकज दानवे बॅक टू द डगआउट गॉन. दोन मॅच मध्ये रंगत आली आहे, कलाटणी मात्र मिळाली आहे या मॅच मध्ये. कुठेतरी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर मयूरच्या गोलंदाजीमध्ये की वन साइड विन होणार आहे कमल संघ, परंतु तदनंतर योगेश लढीची ती विकेट आली आणि मॅच मध्ये पुन्हा रागबाण पुनरावृत्ती केली गेली आहे दोन मॅच मध्ये. इथून प्रमोट केले गेले विशाल या गोलंदाजाला, तर विकास वरती जिम्मेदारी या. दोन येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू स्वेर अतिरिक्त धाव्यानिशी खर्च करत असताना ही धाव आली. इथून जर एक मोठा फटका येतो तर मॅच मध्ये येईल कमारे संघ. दोन चांगला फटका चेंडू हवेमध्ये. मयूर प्रयत्न करतोय परंतु चेंडूला पकडू शकणार नाहीयेत. इथून एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. नक्कीच इथून कॅच झाली असती तर मोमेंटम चेंज पूर्णपणे झालं असतं. ते मात्र ओमकार दगडजोड संघाच्या माध्यमातून, परंतु तसं काही घडलं नाहीये. चांगले प्रयत्न राहिले गेले मयूर गोरेच्या माध्यमातून, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना धावसंख्या आपण तपासून बघितल्या जाऊन पोहोचले गेले 29 सेकंडवरती. इथून 16 धावांची गरज अजूनही असणार. 11 चेंडू 16 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा मयूर प्रयत्न करतोय, कोणतीच चुकी होणार नाहीये. एक सोपा झेल
आणि यावेळेस विकास ठरलाय फेल मॅच मध्ये रंगत हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना होईल यात काही शंका नाही आहे. कारण ज्यावेळेस मॅच ऑन झाली त्यावेळेस म्हटलं होतं की जी कमजोरी आहे ती मात्र एकमेकाला ठाऊक आहे. कारण एकमेकाच्या विरोधात आणि एकमेकाच्या समवेत खेळलेले हे दोन्ही संघ. एका बाजूला कमारे इथून मॅच दोन्ही बाजूने झुकली गेली आहे. काटेकी टक्कर आहे. 10 चेंडू 16 धावा. 16 धावा 10 चेंडू असा समीकरण. कोण जिंकेल आणि कोण हरणार आहे या सामन्यामध्ये. जो संघ पराभूत होईल वर्षभराची वाट बघेल यात काही शंका नाही. चला पुढच्या बोलूयात मॅच कडे. इथून सिद्धार्थ गेला ऑन स्ट्राईक वरती. सिद्धार्थ कडे ती क्षमता आहे परंतु मोठे फटक्याची गरज नसताना मात्र विकासने चुकी केली गेली. मॅचला जितकं जवळ येणार आहे तितकंच प्रेशर वाढलं जाणार आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न येतो अनमेस फील्ड इज एअर अँड 2 धावा सहजरित्या पूर्ण. चित्याची चपळाई बघायला मिळाली. एक छोटीशी चुकी मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करायला लावली यात काही शंका नाही. चल जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. या 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. ज्या ठिकाणी गरज होती 16 धावाची ती येऊन ठेपले 14 धावांवरती. चौथा चेंडू पुन्हा एकदा विशाल यांचा. एवढ्या पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा चेंडू. चांगले प्रयत्न राहिले गेले आपल्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रेशर आणि प्रेशर यावेळेस खेळाडूंची तारांबळ उडवणारा हा प्रेशर मैदानामध्ये. कारण एक फटका जर प्रेशर मध्ये आणून देईल दगडधोंड संघाला तर मॅच मध्ये आणून देणार एक विकेट. एवढेच पुन्हा एकदा तेजदार ज्यासाठी मात्र विशालला प्रमोट केलं गेलं होतं ती जिम्मेदारी अचूकरित्या पूर्ण. नक्की 18 चेंडू 22 नंतर यावेळेस समीकरण 7 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच सुरुवातीला म्हटलं त्यावेळेस योगेश लढेची ते विकेट टर्निंग पॉइंट आहे. खूप महागडा. नक्कीच कोण जिंकणार आहे. फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण करू शकले नाही. सॉफ्ट डिसमिसल बंटी कोणती चुकी करणार नाही. एक सोपा झेल आणि सिद्धार्थ लढे ठरलाय फेल बॅक टू द डगआउट गॉन. येथून फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आलाय. या 14 धावा रोखण्यासाठी तो संघर्ष आहे पराकोटीचा. इथून संघर्षाची दाद द्यावी लागेल जो केलाय ओंकार दगडधोंड संघाने. यावेळेस उंचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस जरूर राहिला होता परंतु यशस्वी राहिला. नितेश फलंदाज पंच दर्शवतात बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव आली आहे. इथून 5 चेंडू आणि 13 धावाची गरज. जर 12 धावा आल्या तर इथून या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. पण तसं काही घडेल का हे मात्र येणाऱ्या 5 चेंडू मध्ये याचा निकाल लागणार आहे. यामुळे डान्सिंग राऊंड ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा जवळ आलाय. त्या ठिकाणी चुकी झाली आहे. परेशच्या माध्यमातून चेंडू कन्वर्ट झालाय 4 धावांसाठी. आसेचा किरण मात्र चैतन्य दाखवल्या गेले कमारे संघासाठी. इथून अजूनही 12 धावांची गरज असेल. सॉरी 9 धावांची असेल. 9 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा उंचावरून करण्याचा प्रयत्न. चेंडू अप्रतिम पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आहे. इथून जर 8 धावा आल्या
तर सुपर ओव्हर. चेतन अजूनही मैदानामध्ये, तर नाराजी व्यक्त करत असताना योगेश लढाईच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे दिसत आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंड होता, त्यावर फाईन लेग रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नितेश तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 3 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. दोन चेंडू 6ची गरज. काटे की टक्कर बीच मैदान में. नक्कीच कोण ठरणार आहे, नितेश की नितीन? कोण कोणावर भारी? 2 चेंडू 6 धावांची गरज. आत्मविश्वास ज्यावेळेस जिंकून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये जरा चांगल्या आत्मविश्वासानं सेल्फ कॉन्फिडन्स गोलंदाजी साकारली, अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला तर विजयी होईल ओमकार दगडधोण संघ. तर 2 चेंडू मध्ये 1 षटकार जर आला तर विजयी होईल कमारे हा संघ. इथून 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जर चौकार आला तर सुपर ओव्हर. तर इथून ना नक्कीच हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. या चेंडूवरती काय होणार आहे, कारण ज्याप्रमाणे जी सुरुवात मिळवून दिली होती फलंदाज योगेशनं, तिला मात्र कुठेतरी यशस्वीरित्या आणि पराभूत व्हावं लागलं. नाराजी व्यक्त करत असताना कमारे संघ 30 चेंडू 45 धावा योगदान पूर्ण करू शकले नाहीयेत. तर नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलेत. नक्कीच चुक्या झाल्या. योगेश नक्कीच सुरुवात चांगली मिळवून दिली, शेवट गोड करू शकले नाहीयेत. परंतु नक्कीच हार मानू नका, कारण की याचा दिवस तुमचा नव्हता. चांगला खेळ योगेशच्या माध्यमातून राहिला, परंतु थोडीशी नाराजी व्यक्त करतोय. कारण हे तसंच आहे. नक्कीच संघाने मात्र साथ दिली नाहीये. प्लीज लगेच जाऊन काय हँडशेक करून घ्यायची आहे. तो लगेच हँडशेक करून घ्यायचा प्लीज. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. क्वालिफाय सामन्यामध्ये पदार्पण केले गेले ओमकार दगडधोण संघ. आणि मास्टर माइंड मी म्हटलं होतं की ज्यावेळेस एकमेकांच्या रणनीतीचा आणि कमजोरी माहीत असतात त्यावेळेस मात्र कोणीही जिंकू शकतो, आणि तेच तशाच प्रकारचं प्रदर्शन करत असताना दगडधोण संघ आपल्याला बघायला मिळाला आणि विजयाचा शिक्कामोर्तब केला जातोय.